संध्या घरात आल्या आल्या म्हणाली, आई खूप भूक लागली आहे, खायला दे पटकन. हो हो, आधी हातपाय तोंड धुवून ये, उपमा केला आहे मी, आलेच म्हणत संध्या फ्रेश व्हायला गेली. संध्या इयत्ता 8वीत शिकत होती. मराठी मीडियमच्या शाळेत ती जात होती. सकाळी 10 ते 5 शाळा, मग आल्यावर भूक करायची. तिचे आवरून होईपर्यंत आईने उपमा डिशमध्ये काढून ठेवला. वरून बारीक शेव टाकली, बाजूला लिंबाची फोड ठेवली. संध्या आली डायनिंग टेबलकडे आणि उपमा खात बोलू लागली, आई ग, आज शाळेत एक डॉक्टर बाई आल्या होत्या. हो का, काय सांगितले त्यांनी मग? आई, त्या मॅडम वयात येणे म्हणजे काय आणि मुलींना येणारी पाळी यांची माहिती त्यांनी दिली. हो, छानच माहिती दिली. मग त्यांनी तसेही तुमची मुलींची शाळा, प्रत्येक घरातून या विषयावर बोललेच जाते असे नाही ना. तुला नीट समजले ना संध्या? आणि काही प्रश्न असतील तर मला विचार. हो गाई, पण मला कुठे अजून पाळी सुरू झाली आहे तेव्हा? हो, आता तू 8वीत, या वर्षी किंवा पुढच्या वर्षी येईल तुला पण पाळी. संध्याने मग उपमा संपवला आणि अभ्यासाला गेली. संध्या शांत आणि हुशार होती. 1ली ते 5वी मध्ये कायम तिचा प्रथम क्रमांक असायचा. शाळेत आणि घरात आईबाबांची लाडकी होती. एकुलती एक होती ती, पण म्हणून कसला हट्ट नाही. खूप समजस होती. 8वीत चांगल्या मार्काने ती पास झाली. 2रा नंबर आला होता तिचा. 9वीचे वर्ष सुरू होते, पण अजूनही संध्याला पाळी आली नव्हती. तिच्या आईला आता चिंता वाटू लागली होती. एक दिवस ती संध्याच्या बाबांना म्हणाली, अहो, आपली संध्या 14 वर्षाची झाली, पण अजून तिला मासिक पाळी सुरू झाली नाही. आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊयात का? तुला वाटतं ना तर जाऊ आणि भेटू डॉक्टरांना. मग दुसऱ्याच दिवशी संध्याचे आई बाबा डॉक्टरांकडे आले. त्यांना संध्याबद्दल सांगितले. तसे डॉक्टर म्हणाले, कधी कधी मुलींना पाळी उशिराही येऊ शकते. आत्ता तिला 14वं वय चालू आहे, तर 16व्या वयापर्यंत पाळी येऊ शकते. काहीही काळजी करू नका. असे होता होता संध्या 10वी पास झाली, पण अजूनही तिला पाळी आली नव्हती. आता तिच्या आईबाबांना संध्याची काळजी वाटू लागली. मग त्यांनी तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे दाखवायचे ठरवले. तसेच ते संध्याला घेऊन एका स्त्रीरोग डॉक्टरांकडे आले. डॉक्टरांनी तिला चेक केले आणि तिची सोनोग्राफी केली. तेव्हा असे लक्षात आले की संध्याला जन्मताच गर्भाशय नाही. आई वडील काळजीत पडले. म्हणाले, असे कसे होऊ शकते डॉक्टर? हो, अशा खूप कमी केसेस असतात की जन्मताच एखाद्या मुलीला गर्भाशय नसते, पण याने काहीही फरक नाही पडत तितकासा. पण संध्या आई नाही बनू शकणार, म्हणजे ती स्वतः मूल जन्माला नाही घालू शकणार. बाकी काही त्रास वाटला तर या माझ्याकडे. मग संध्या आणि आई बाबा घरी आले. संध्याला इतके समजले होते की भविष्यात ती आई नाही होऊ शकणार, पण तिच्याशी कोण लग्नाला तयार होईल ही चिंता आईला लागून राहिली. संध्या आता MBA करत होती. तिचाच वर्गमित्र सोहम तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. तसे दोघे चांगले मित्र होते, पण संध्याच्या मनात काय असेल याची सोहमला कल्पना नव्हती. पण योग्य वेळ बघून तिला आपल्या भावना सांगायच्या असे सोहमने ठरवले. संध्या दिसायला छान होती. लांब सडक केस, उभा चेहरा, नाजूक जीवनी, गहिरे मोठे काळे डोळे, नाजूक गुलाबी होठ, कायम चेहऱ्यावर शांत भाव. कुणीही सहज तिच्या प्रेमात पडेल अशी. पण कमतरता एकच होती, तिला गर्भाशय नव्हते. तिला MBA टॉप करून जॉब करायचा होता, त्यामुळे प्रेम वगैरे गोष्टींसाठी तिला वेळ नव्हता. आणि जरी कुणाचा प्रेमात पडली तरी जेव्हा त्याला समजेल की हिला गर्भाशय नाही, तेव्हा तो खरंच साथ देईल की सोडून जाईल. त्यापेक्षा आपला अभ्यास आणि करिअर यावर तिने फोकस केले. पण सोहम दिवसेंदिवस संध्याच्या प्रेमात आकंठ बुडत चालला होता. कॉलेजची MBAची 2 वर्ष संपत आली होती. परीक्षेला 2 महिने बाकी होते. संध्या अभ्यासात मग्न होती. तिला चांगल्या मार्काने पास व्हायचे होते, कारण कॉलेजमधून कॅम्पस सिलेक्शन होऊन चांगला जॉब मिळण्याची संधी होती. परीक्षा सुरू झाल्या होत्या. आज त्यांचा शेवटचा पेपर होता. पेपर झाल्यावर सगळ्या ग्रुपने एकत्र भेटायचे ठरले होते. ज्याचा जसा पेपर होईल तो कॅन्टीनला येऊन थांबेल असे ठरले. आज आपल्या भावना संध्याला सांगायच्याच असा विचार सोहमने केला होता. संध्याचा पेपर लवकर झाला. तशी ती कॅन्टीनला आली.
5च मिनिटांनी सोहमही आला. आता कुणी नाही, तोपर्यंत संध्याशी बोलावे असे ठरवून तो म्हणाला, काय संध्या, कसा गेला पेपर? अरे छानच होता. तू आहेसच हुशार, त्यात काय. तुझा कसा गेला? लिहिला आहे मस्त, बघू आता. संध्या, मग जॉब करणार असशील ना? हो, कॉलेज कॅम्पसमधून झाले सिलेक्शन तर बरेच होईल. होईल, तू टॉप स्टुडंट आहेस. संध्या, एक बोलायचे होते. बोल ना सोहम. संध्या, गेल्या वर्षापासूनच जेव्हा आपली मैत्री झाली तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. माझे खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. सोहम, मी असा विचार कधीच केला नाही. इव्हन तुझ्याच नाही तर इतर कोणत्याच मुलाबाबत नाही. मला करिअर करायचे आहे. माझी खूप वेगळी स्वप्न आहेत रे. मला नाही अडकायचे इतक्यात कोणत्या बंधनात. संध्या, मी तुला कोणत्याच गोष्टीला अडवणार नाही. तुझे स्वप्न ते माझे स्वप्न असेल. नाही रे सोहम, मी खोटे नाही वागू शकत. मला तुझ्याबद्दल तशा फिलिंग नाहीच आहेत. मग खोटा का मी होकार देऊ? संध्या, मग आता तसा विचार करून बघ. मी कायम साथ देईन तुला. प्लीज. संध्याला माहिती होते की तिची कमतरता काय आहे. मग कशाला उगाच कुणाला दुखवायचे, म्हणून तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. तिला स्वतःचा NGO सुरू करून गरीब अनाथ मुलांचा सांभाळ करायचा होता. सोहम, मला समजून घे. सध्या तरी मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार नाही करू शकत. मग इतरही त्यांचे मित्रमैत्रिणी कॅन्टीनला आले. सगळ्यांनी मस्त गप्पा मारत नाश्ता केला. अधूनमधून नक्की भेटायचे असे ठरवून जो तो घरी जायला निघाला. सोहम संध्याला आपल्या डोळ्यात साठवून घेत होता. खूप उदास झाला होता तो. संध्या, काळजी घे आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत. ऑल द बेस्ट म्हणत त्याने तिला हँडशेक केला. तिचा निरोप घेताना त्याचे डोळे भरून आले होते. तो गेला त्याची बाईक घ्यायला आणि संध्याने त्याला पाहत आपल्या डोळ्यातील पाणी पुसले. तिचाही नाईलाज होता. ती घरी आली. थोड्या दिवसांनी तिचा निकाल लागला. उत्तम मार्कांनी ती पास झाली होती. तिला कॉलेज कॅम्पसमधून जॉबही मिळाला. नवीन आयुष्याला आता सुरुवात झाली होती. आई बाबांना तिच्या लग्नाची काळजी होती. ती म्हणाली होती की माझी ही कमतरता समजल्यावर किती मुलं माझ्याशी लग्नाला तयार होतील आणि मला कुणालाही फसवून लग्न नाही करायचे. त्यापेक्षा मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण संध्या, असा कुणीतरी असेलच ना ग, जो तुला आहे तशी स्वीकारेल आणि मूल तर दत्तक सुद्धा घेता येते. त्यासाठी लग्न न करण्याचा तुझा निर्णय कितपत योग्य आहे? आई म्हणाली. बघू आई, तसा कुणी असेल तर मी विचार करेन. संध्या म्हणाली. आज एक मुलगा संध्याला पाहायला येणार होता. संध्याचा आईच्या लांबच्या नात्यातल्या होता. आई पण त्याला सगळं खरं खरं सांगायचे, काहीही लपवायचे नाही. हो संध्या, तू ये ऑफिसवरून लवकर. संध्याकाळी संध्या लवकर आली आणि फ्रेश होऊन तयारी करू लागली. शेवटी तिलाही मन भावना होत्याच ना. आपले कुणीतरी असावे, प्रेमाचे, हक्काचे, आपल्यावर भरभरून प्रेम करणारे असे सगळ्यांनाच वाटत असते. कारण ते नैसर्गिकच आहे. प्रत्येकाला आपल्या सुखदुःखात सहभागी होणारा जोडीदार हवा असतो. संध्याने छान अबोली कलरची साडी नेसली. मॅचिंग बांगड्या घातल्या. एक हातात वॉच घातले. केस पिनअप करून मोकळे सोडले. हलकी लिपस्टिक लावली. आरशात पाहत तिला अचानक सोहमची आठवण झाली. सोहमही दिसायला स्मार्टच होता. कुणीही त्याचं प्रपोजल एक्सेप्ट केलं असतं. थोडी ती नाराज झाली. आईने आवाज दिला तशी ती बाहेर आली. थोड्याच वेळात तो मुलगा, त्याचे आई बाबा, लहान बहीण आले. आईने सगळ्यांना पाणी दिले. मग संध्याला नाश्ता घेऊन बोलवले. संध्या सुंदर दिसत होती. एका चेअरवर ती बसली. मुलाने तिला काही प्रश्न विचारले. त्याच्या आईनेही विचारले. संध्या अभ्यासात आणि घरकामातही हुशार होती. तिला नाव ठेवायला जागाच नव्हती. त्यांना संध्या आवडली. पण संध्या म्हणाली, एक मिनिट, मला तुम्हाला काही सांगायचे आहे. त्यानंतर तुम्ही ठरवा, तुमचा नकार की होकार. मुलगा, त्याचे आई बाबा विचारात पडले. ही काय आता बोलणार? संध्या म्हणाली, मी सगळ्याच बाबतीत हुशार आहे. चांगली नोकरीही मला आहे. पण मला जन्मताच गर्भाशय नाही. त्यामुळे मी कधीही आई बनू शकत नाही. हे ऐकून मुलाकडचे ताट झाले. मुलाची आई म्हणाली, म्हणजे
तुला पाळी आलीच नाही? नाही, मला पाळी आलीच नाही. मी मुलाला जन्म देऊ शकत नाही. कमी आहे माझ्यात. बाकी तुम्हाला हे मान्य असेल तर माझी या लग्नाला काही हरकत नाही. तसा तो मुलगा बोलला, मला मान्य आहे. मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला. महेश, वेडा आहेस का रे? तुझं स्वतःचं मूल तुला होणार नाही. त्या मुलाची आई म्हणाली, आई ग, ज्यांना लग्नानंतर मूल होण्यात अडचणी येतात तेव्हा मूल दत्तक घेतातच ना. मग इथे संध्याने आपल्यापासून काहीही लपवले नाही. महेश, आपल्या खानदानाचं एकतरी मूल नको का? काहीही काय विचार करतोस? अरे नुसतं मुलीकडे सौंदर्य असून नाही चालत, मूल जन्माला घालण्याची क्षमता पण हवी. आता हे ऐकून संध्या चिडली, म्हणाली, हे बघा, माझ्याच घरात बसून तुम्ही माझा अपमान नाही करू शकत आणि माझ्याकडे क्षमता नाही मूल जन्माला घालण्याची. मग मीही तुमच्या मुलाला विचारू शकते की त्याचा स्पर्म काउंट किती. बाई बाई, या मुलीला काही लाज शरम आहे का? महेश उठ, चल आता. असे म्हणत महेश, त्याचे आई बाबा सगळे निघून गेले. तशी संध्या म्हणाली, बघ आई, यासाठीच मी नको म्हणते लग्न. अगं पण तू असे उलट उत्तर नको करायला होते. संध्याची आई, तिचे काहीही चुकले नाही. जसं या समाजात मुलींना प्रश्न विचारतात तसे मुलींनाही मुलाला कोणतेही प्रश्न विचारायची मुभा आहे. आपल्या मुलीत काहीही कमी नाही. आपणच का कमी समजायचं? जे देवाने दिलेच नाही त्याचा इतका विचार का करायचा? आणि जो संध्याला तिच्या या कमतरतेसोबत स्वीकारेल त्यालाच मी माझी मुलगी देईन. संध्याला बाबाचे बोलणे आवडले. तिने बाबांना मिठी मारली. काळजी करू नको बेटा, देवाने प्रत्येकासाठी जोडीदार ठरवलेला असतो. फक्त ती योग्य वेळ यावी लागते. मग संध्याही तिच्या नोकरीत व्यस्त झाली. अशी 2 वर्ष गेली. एक दिवस संध्याच्या बाबांचे एक जुने मित्र रमेश त्यांना भेटले. गप्पा मारता मारता मुलांचा विषय निघाला. तेव्हा संध्याच्या बाबांनी संध्याबद्दल त्यांना सांगितले. तसे ते मित्र रमेश म्हणाले, अरे काहीही काळजी करू नकोस, मी तुझ्या संध्याला सून करून घ्यायला तयार आहे. अरे पण तुझा मुलगा आणि वहिनींना हे मान्य होईल का? अरे वसंता, संध्याच्या बाबांचे नाव. माझा मुलगा इतका संकुचित विचारांचा नाही आणि त्याची आई तर समाजसेविका आहे. तीही विचाराने प्रगल्भ आहे. सो डोंट वरी, मी येत्या रविवारी येतो तुझ्या घरी. मग अगदी आनंदाने वसंतराव घरी आले. संध्या नुकतीच ऑफिसवरून आली होती. चहा घेताना बाबांनी संध्याला आणि आईला मित्रासोबतचे बोलणे सांगितले. संध्या म्हणाली, बाबा, उगाच मागच्यासारखं काही नको व्हायला. तुम्ही नीट बोललात का? हो ग बाळा, मी स्पष्ट सगळं सांगितलं आहे. रविवारी ती येतील. रविवारी ठरल्याप्रमाणे रमेशराव त्यांचा पत्नी आणि 2 मुलांना घेऊन वसंतरावांकडे आले. संध्या आत होती. आल्या आल्या वसंत आणि रमेशरावांनी आपापल्या कुटुंबाची ओळख करून दिली. रमेशरावांना 2 मुलगेच होते, मोठा सोहम आणि धाकटा रोनित. पाणी वगैरे घेऊन झाले. तसे सोहमच्या आई म्हणाले, मुलीला बाहेर बोलवा. मग संध्याच्या बाबांनी तिला नाश्ता घेऊन यायला सांगितले. संध्या बाहेर दिवाणखान्यात आली आणि तिला पाहताच सोहम बोलला, संध्या तू? मग तिनेही सोहमकडे पाहिले. अरे सोहम, तू कसा काय इकडे? अगं तुला पाहायला आलो ना मी. रमेशराव म्हणाले, अरे वा, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता? मग अजून काम सोपे झाले. हो बाबा, मी आणि संध्या एकाच कॉलेजला एकाच वर्गात होतो. संध्या माझी चांगली मैत्रीण आहे. मग संध्याला काही विचारण्याचा प्रश्नच येत नाही. आता फक्त तुम्हा दोघांचे मत काय ते सांगा. सोहमची आई म्हणाली, संध्या, सोहम, तुम्ही दोघं आत जाऊन बोलू शकता. संध्याचे बाबा बोलले. तसे ते दोघे संध्याच्या रूम मध्ये गेले. बेडवर बसले. संध्या म्हणाली, सोहम, तुला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे का? तसा सोहमने तिचा हात हातात घेत म्हणाला, ज्या कारणासाठी मला तू नकार दिला होतास ना, अगं एकदा सांगून तरी बघायचे होते. संध्या, तेव्हाही मी तुझा स्वीकार केला असता, कारण माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. पण बघ, आता नशिबाने आपली पुन्हा एकदा भेट घडवून आणली. हो सोहम, खरंच आता तरी तुला माझं प्रेम मंजूर आहे का? तू मला आजही तितकीच आवडतेस. आई बाबांचा शब्द नाही मोडायचा म्हणून तुला पाहायला आलो आणि तूच पुन्हा भेटलीस. जरी माझ्या दुसऱ्या मुलीसोबत लग्न झाले असते
तरी माझं पहिलं प्रेम तूच असतीस कायम. सोहम, इतकं प्रेम करतोस माझ्यावर? हो मग, सांग, देशील ना साथ? अरे बोल ना संध्या. बाहेर आपले आई बाबा आपल्या उत्तराची वाट पाहत आहेत. हो सोहम, मी तयार आहे तुला साथ द्यायला. पण तुला माहिती आहे ना की मी कधीही आई नाही होऊ शकणार. संध्या, असे नको बोलूस. आणि आई का नाही होणार तू? आपण एखाद्या अनाथ मुलाला दत्तक घेऊ शकतो ना. आणि समजा लग्नानंतर माझ्यात काही दोष असतात आणि आपल्याला मूल झाले नसते, तर मग केवळ तू मुलगी आहेस म्हणून तुला वेगळा न्याय का? मी असा संकुचित विचार करणारा मुलगा नाही आहे. सो तू काहीही काळजी करू नकोस, संध्या म्हणाली. थँक्यू सोहम, असे म्हणत संध्या त्याला बिलगली. वेडी आहे संध्या, चल बाहेर जायचे ना. मग दोघे बाहेर आले. त्यांचे हसरे चेहरे पाहूनच सगळ्यांना समजले की दोघे लग्नाला तयार आहेत. मग कधी उडवायचा बारभाई? रोनित म्हणाला. गप आहे रोनित. संध्या, हा माझा छोटा भाऊ रोनित. ही आई, हे बाबा. सोहमने ओळख करून दिली. संध्या त्यांच्या आई बाबांना पाया पडली. लवकरच साखरपुडा उरकून लग्नही लवकरच करायचे असे ठरवले. यथा अवकाश संध्या आणि सोहम लग्नाच्या बंधनात अडकले. त्यांनी एका गोड मुलीला दत्तक घेतले. संध्याचे स्वप्न पूर्ण झाले. सोहम आणि संध्या त्यांच्या NGO चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. संध्या, जिला जन्मताच गर्भाशय नव्हते, ती आता अनेक अनाथ मुलांची आई बनली होती. मूल जन्माला घालणं म्हणजेच आई पण नसते. अनाथांचे नाथ होणे हे सुद्धा आईपणच नव्हे का? मुलगी बघायला गेल्यावर अगदी स्वाभाविकपणे पाळी येते का तुला, हा प्रश्न विचारला जातो. ते एका अर्थाने योग्यच आहे म्हणा. अन्यथा लग्नानंतर गोष्टी उघडकीस आल्या तर सगळेच विचित्रच होऊन बसते. शिवाय फसवणूकही व्हायला नकोच कुणाची. मात्र मुलाला तुझा स्पर्म काउंट किती हे विचारले जात नाही. डायाबिटीस, हृदयरोग, आंधळेपणा, मूकबधिरता आणि अस्थमा असलेल्या व्यक्तींना समाज सामावून घेतो. तितक्यात चटकन गर्भाशय नसलेल्या किंवा मासिक पाळी येऊ न शकणाऱ्या मुलींना स्वीकारले गेले पाहिजे. या पृथ्वीवर प्रत्येक जीवाचा जन्ममार्ग काहीतरी दैवी प्रयोजन आहे, स्थान आहे. प्रत्येकाची समाजाला गरज आहे आणि प्रत्येक जीवाला आनंदाने जगण्याचा हक्क आहे, हे विसरून चालणार नाही. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.